नमस्कार मंडळी, आज आम्ही पुण्यात आलो आहोत, तेही आमच्या घराच्या खास पूजेसाठी। तर आज घरात सकाळपासूनच म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासूनच सगळ्यांची धावपळ सुरू होती। पूजेची तयारी, गुरुजी येणार होते आणि त्याच सोबत सगळ्यांचा स्वयंपाक सुद्धा बनवायचा होता। आजच्या व्हिडिओचं जवळपास सगळंच शूटिंग आर्याने केलं आहे। तिच्या नजरेतून आजचा हा सुंदर दिवस कसा दिसला तेच या व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर मग सुरू करू। ब्राह्मण द्वारा यथाशक्ति यथाभक्ति यथाशक्ति ज्ञानेन वास्तुशांती पूजन अंगभूत। तर मंडळी, आज सकाळपासूनच घरात एकदम धावपळ सुरू होती, कारण आज पूजेचा दिवस होता। प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त होते आणि सगळ्यांचीच धावपळ सुरू होती। आम्ही सकाळी उठल्यापासून तयारीला लागलेलो होतो। कोण काय करत होतं आणि वेळ कसा जात होता हेच कळत नव्हतं। तेवढ्यात गुरुजीही आले होते आणि पूजेची तयारी करायला सुरुवात केली। गुरुजी पूजा मांडत होते आणि त्यांना लागणारं सामान देण्यासाठी घरातले सगळेच जण इकडून तिकडे धावपळ करत होते। आणि त्यांनी पूजाही एवढी सुंदर मांडली होती ना, आणि रांगोळी पण त्यांनीच काढली होती। घरात जेव्हा वास्तुशांतीची पूजा असते ना, म्हणजे फक्त वास्तुशांतीची नाही तर कोणतीही पूजा असते, तेव्हा घरात एक वेगळंच प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण निर्माण होतं। मंत्र उच्चारांचा मधुर आवाज, पूजेतील सुंदर विधी, कुटुंबासोबत घालवलेले ते खास क्षण आणि सर्वत्र जाणवणारी सकारात्मक ऊर्जा मनाला खूप छान वाटतं। असे पवित्र आणि आनंददायी क्षण अनुभवताना खरंच खूप छान वाटतं। ओम श्री वर्गस्वा माहिष्यमारोग्य मार्गाचं परमैरे धान्यं धनं वचम पुत्रला दिलेला नारळ आहे, पूजेचा प्रसाद म्हणून दिलाय। तुम्हाला बोलायचं नाही, घरात खायचे नारळ फोडून खायचे। आमचा चिकू म्हणजे आरंभ खरंच खूप हुशार आहे। म्हणजे जेव्हा घरात खरंच कामाची गडबड धावपळ चालू असते ना, तेव्हा तो आम्हाला एकदम सपोर्ट करतो। बाकीच्या दिवशी मस्ती खेळणं सगळं चालू असतं, पण जेव्हा कामाचा दिवस असतो ना, तेव्हा साहेब एकदम समजूतदार होतात। आत्ताही बऱ्यापैकी पूजा होईपर्यंत तो शांतपणे झोपलेला होता, म्हणजे त्याला आवाजात पण चांगली झोप लागते। आणि आमची इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू होती। म्हणजे स्वयंपाक तसा सोपाच करायचा होता, पण सगळ्यांचा करायचा होता, त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच लागलो होतो। आणि देवांचा अभिषेक करून झाल्यानंतर देव असे दिसत होते। म्हणजे ते किती क्यूट दिसत आहे। तुम्हाला जर आवडले असतील ना, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगशाल आणि व्हिडिओला लाईक नक्की करशाल। आणि इथे बघा, इथे कोपऱ्यात बसून आमचा कॅमेरामॅन व्हिडिओ काढतोय। मला हे मंत्र रिपीटेड वाटत असतील, पण एका वेळी भरपूर पूजा होत होते। काय केलं तर तुमच्या कुलदेवीच्या सहपरिवाराचं पूजन केलं। मग तुमचा जसं परिवार आहे, परिवारामध्ये कोण असतं, आई बाबा, बहीण भाऊ, गंधम पुष्पम समर्पयामि। नमस्कारं करोमि पूगे फलेषु शिकारी वास्तु भद्र। नंतर काय केलं तर नांदी श्राद्ध म्हणून विधी केला। नांदी श्राद्ध मध्ये आजच्या मी इथे काय बनवते हे जर तुम्हाला कळालं असेल ना, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही अस्सल मराठी असाल तर तुम्हाला लगेच कळेल।
जे आहे पिवळा कलर ठेवलाय तिथे तुळशी वृंदावन असावं, म्हणजे पूर्वीचे वाडे असायचे बघा, तुळशी वृंदावन असाव्यात म्हणून ते आपण ग्रहण केल्या देवाच्या मार्फत, आणि जे वाईट आहे ते आम्हाला नको म्हणून आपण ते पाणी बाहेर सोडून दिलं. ते आपण देवाच्या वतीने आपण इथे देवाकडनं 64 प्रकारचे आशीर्वाद घेतले. मग काही चांगले होते ते तुम्ही ग्रहण केले, वाईट होते ते आपण सोडून दिले. त्यानंतर ब्राह्मणाच्या वतीने मनामध्ये स्मरण करायचं आहे. रुद्ररूपी गोमाता प्रार्थना नमस्कारं करोमि. पैबल पाणी तांबडा शोधायचं. संस्कारम हवं समये खापणं करिष्ये. तसंच हे गणपतीला काय मागायचं, गणपतीकडे विद्या मागायची. एखादा व्यक्ती जर शिक्षणामध्ये कमी असेल तर त्याला गणपतीची उपासना करायला सांगितली जाते. मग त्यामध्ये विद्या प्राप्त व्हावी, आपल्या सगळे संकट निवारण व्हावे म्हणून गणपतीचं आपण पूजन केलं. त्यानंतर ह्या दोष लागू नये म्हणून हे वास्तू शांतीची पूजा सगळे दोष निघून जावे म्हणून केली जाते. मग हे वास्तू शांतीची पूजा करत असताना प्रथम तुम्ही पूजेला बसल्यानंतर म्हणून कपाळी देवाला विडा ठेवला आणि देवाला नमस्कार केला. देवाला नमस्कार केल्यानंतर थोडा मोठ्यांना म्हणजे जे कोणी आई वडील आहेत सगळ्यांना नमस्कार करून आपण पूजेला सुरुवात केली. पूजेला सुरुवात केल्यानंतर आपण 12 देवतेला नमस्कार केला. मग ते 12 देवता कोणत्या असतात, तर इष्ट दैवत आहे आपलं कुल. महाराज स्वामी समर्थ महाराज. उठ सकाळ झाली, सकाळ झाली. झोप आली आहे मला. बाकी घराची एंट्री, पूजेनंतरचे काही खास क्षण आणि एकदम मजेशीर क्षण, आम्ही केलेली धमाल मस्ती आणि पूजेचे उर्वरित विधी हे सगळं तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा की आजच्या व्हिडिओमधला तुमचा आवडता क्षण कोणता होता. मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.